नुकत्याच 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर झाले आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये आपण कोणती करिअरच्या माध्यमातून संधी त्यांना उपलब्ध करून देता येईल यासाठी पूर्व विभागातील वाचनालयाच्या परिसरामध्ये 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापुरे यांनी माहिती दिली आहे की सोलापूरमध्ये 10वी आणि 12वी नंतर करिअर पर्याय निवडताना अनेक विद्यार्थी आणि पालक भांबावलेले असतात। त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळावीत या उद्देशानं रविवारी 23 जून 2024 रोजी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आलाय। हा सेमिनार 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना मार्गदर्शन होण्यासाठी आयोजित केला आहे। याचे प्रमुख वक्ते माननीय कमटम रवींद्र, बीटेक MBA MIE GDMM संचालक विद्यार्थी मित्र ऑर्गनायझेशन आणि अशोक इंदापुरे निमंत्रक SBC महासंघ असणार आहेत। कार्यशाळेचे पहिलं सत्र 10 ते 12 या वेळेत होणार आहे। या सत्रात विविध कोर्सेसची माहिती, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात येईल। ऑप्शनल फॉर्म भरत असताना घ्यावयाची काळजी, लागणारी कागदपत्र, विविध कोर्सेसच्या फ्रीशिप, स्कॉलरशिप बाबत माहिती दिली जाईल। दुसरं सत्र दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे। या सत्रात स्पर्धा परीक्षा, रोजगार विषयक सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणत्या परीक्षा आपण देऊ शकतो, विविध नोकरींच्या संधी याबद्दल माहिती दिली जाणार आहे। ही कार्यशाळा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्हा चौक येथे होणार असल्याचं अशोक इंदापुरे यांनी सांगितलंय। नुकतीच 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे। CETचा निकाल झालेला आहे। नीटच्या निकालाचा गोंधळ चालू आहे। या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि पालक भांबावलेले आहेत आणि माझ्या गेल्या 15-20 वर्षाचा या चळवळीतला अनुभव पाहिला असता पूर्व भागातील विद्यार्थी पुढच्या करिअरसाठी फारसं काळजीपूर्वक नसतात आणि दिशाहीन पद्धतीने शिक्षण घेऊन केवळ पदवी मिळवतात आणि रोजगाराच्या दृष्टीनं पुन्हा त्यांची वाहतूक चालू होते। म्हणून आम्ही ठरवलं की सार्वजनिक वाचनालय आणि पुण्यातील विद्यार्थी मित्र .org या प्रोफेशनल काउन्सिलरची संस्था आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी एक करिअर मार्गदर्शन शिबिर आपण रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी आयोजित केलं आहे। या करिअर मार्गदर्शनमध्ये 2 सत्रात हा कार्यक्रम होणार आहे। पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये विविध कोर्सेसची माहिती दिली जाईल, ज्याच्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा MBA असेल, जे असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची पद्धत काय आहे आणि त्याला लागणारी किमान अर्हता काय आहे, या सगळ्याची माहिती आपण त्या सत्रात देणार आहोत। तसेच या कोर्सकरता लागणारी जी कागदपत्रं आहेत, बऱ्याच वेळेला मी पाहतो की आपल्याला जर काही सवलती घ्यायच्या असतील तर त्याला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते। कित्येक वेळा पालकांना विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते, त्यामुळं ऐनवेळी त्यांची धावपळ होते आणि कागदपत्र सादर केलेली त्यांना प्रवेशापासून मुकावं लागतं। ही त्यांची गैरसोय टाळावी आणि सगळे विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरसाठी त्यांना विचारपूर्वक निर्णय घेता यावा याकरता आपण ह्या सत्रामध्ये माहिती देणार आहे। विशेष म्हणजे आपल्या पूर्व भागातली मुलंही शेजारच्या पाजारच्या अनुकरण करून आपला प्रवेश घेतात, परंतु आपली स्वतःची आवड आणि आपली कुवत पाहून त्यांनी प्रवेश घेतला तर त्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन त्याला चांगला रोजगार मिळवता येईल किंवा चांगलं स्थैर्य त्याच्या कुटुंबात त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याला निर्माण होऊ शकते। परंतु दिशाहीन पद्धतीने शिक्षण घेण्याऐवजी अशा करिअर मार्गदर्शनाच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी यावं आणि संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला पुढील शिक्षणासाठी करिअर त्यांनी ठरवावं। अन्यथा आपलं शिक्षण हे धोक्यात येणार आहे। दररोज नवीन कोर्सेसची भर पडते, या कोर्सेसची माहिती घेणं अत्यंत जरुरीचं आहे आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडे चांगले मार्क असतात परंतु ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरत नाहीत, त्यामुळे त्यांना ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळायला हवा त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळत नाही। आपण ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे याची सुद्धा संपूर्ण आपण बारीक तपशीलवार माहिती या सत्रामध्ये देणार आहोत। तर विद्यार्थी आणि पालकांना माझं आवाहन आहे, आपण 10वी झाला असाल, 12वी झाला असाल किंवा ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असाल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा काही PGच्या कोर्सेस आहेत, त्या PGच्या कोर्सेससाठी सुद्धा काही सवलती आहेत आणि काही त्याला एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत। अशा सगळ्याची माहिती आपण देणार आहे।